इराण आणि अमेरिका यांच्यात 15 दिवसांची युद्धबंदी घोषित झाल्यानंतर पाकिस्तानात होणाऱ्या पीस टॉक्सची चर्चा जगभरात झाली। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स आणि टीम तसंच इराणचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तासांची चर्चा झाली, पण शेवटी मात्र कोणाच्याच हाताला काहीच लागलं नाही। अमेरिकेनं युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली, तसंच इराणनं देशातनं 900 पाऊंड युरेनियमचा साठा काढून टाकावा, इराणनं शरणागती पत्करावी अशी अट अमेरिकेनं घातल्याचं सांगण्यात आलं। पण अमेरिकेच्या या अटी इराणकडनं तात्काळ धुडकावण्यात आल्या। त्यामुळे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स हे इस्लामाबादेतनं रिकाम्या हातानं अमेरिकेला परत गेले। परत जाताना ते असं म्हणाले की इराण सोबत चांगली चर्चा झाली, पण आम्ही ठोस निर्णयावर पोहोचलेलो नाही। या चर्चेतनं कोणताही निष्कर्ष निघालेला नाही। आम्ही इथं प्रामाणिक हेतून आलो होतो, परंतु इराण कराराच्या अटी स्वीकारण्यासाठी तयार नाहीये। आता या सगळ्यामध्ये ही शांतता वार्ता फिसकटल्यानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण आमने सामने आलेले आहेत। भडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मध्ये नेव्हल ब्लॉकेड करण्याचा निर्णय घेतलाय, तर इराणने सुद्धा तेलाच्या किमती कशा भडकणार याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला देऊन अमेरिकेसकट जगाला टेन्शन दिलेलं आहे। पण नेमकं काय घडलंय? ट्रम्प हॉर्म्यूज मध्ये कसं ब्लॉकेड करणार आहेत? इराणने नक्की काय धमकी दिली आहे आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचा नेमका अर्थ काय? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर पाकिस्तानातल्या इस्लामाबाद मध्ये झालेली इराण आणि अमेरिका यांच्यातली शांतता वार्ता ही पूर्णपणे फिसकटली। काही मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केलाय की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये ज्या काही चर्चा चालू होत्या त्या चर्चांदरम्यान JD व्हान्स यांना एक फोन आला, जो फोन इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा होता। या फोन कॉल नंतर या चर्चा पूर्णपणे बदलल्या असं इराणचं म्हणणं आहे। या फोन कॉल आधी सगळं काही नीट सुरू होतं, पण फोन नंतर इराणवरती न्यूक्लिअर प्रोग्राम रद्द करण्यासाठी अमेरिकेचा दबाव वाढला आणि चर्चा कोलमडली। चर्चा कोलमडल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स हे अमेरिकेला परत गेले। त्यानंतर भडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधनं जाणाऱ्या जहाजांवरती टोल आकारण्यापासून ते फक्त मित्र देशांची जहाजं इथून सोडणं अशा पद्धतीनं आपलं नियंत्रण हॉर्म्यूजवर मिळवलंय। पण आता तिथंच डाव टाकायचं असं ट्रम्प यांनी ठरवलंय। त्यासाठी अमेरिकन लष्कराला ट्रम्पनी मोठी जबाबदारी दिली आहे। ट्रम्प यांनी हॉर्म्यूज मध्ये नेव्हल ब्लॉकेड करणार असं जाहीर केलंय। पण ब्लॉकेड करणार म्हणजे काय? तर हॉर्म्यूज मधल्या इराणशी निगडीत असणाऱ्या जहाजांना ट्रॅक करणं, इराण जर जहाजांकडनं टोल आकारत असेल तर ते थांबवणं आणि इराणनं समुद्रात लावलेले सुरुंग शोधून काढणं अशा प्रकारची जबाबदारी ट्रम्पनी लष्करावर सोपवलेली आहे। पण अमेरिकेच्या या निर्णयामुळे हॉर्म्यूज मधनं जाणाऱ्या भारताच्या जहाजांचं काय होणार? भारताची जहाजं पास होणार का? तर असं म्हटलं जातंय की तिथं अमेरिकेची नेव्ही आणि वॉरशिप कोणकोणती जहाजं ही सामुद्रधुनीतनं येतायत जातायत त्यावरती लक्ष ठेवणार आहे। पण समजा भारताचं कोणतंही जहाज जर इराणी सामान घेऊन जात असेल तर त्याला सुद्धा रोखलं जाऊ शकतं। म्हणजे काय? तर याचा फटका भारताला देखील बसू शकतो। दुसरीकडे इराणनं समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरुंग लावलेले आहेत, पण हे सुरुंग अद्यापही हटवले गेले नाहीयेत। इराणचं असं म्हणणं आहे की त्यांना माहितीच नाहीये की हे सुरुंग नेमके कुठं आहेत। त्यामुळे कोणतंही जहाज या सुरुंगाच्या क्षेत्रात आलं तर मोठा स्फोट होऊन नुकसान होऊ शकतं। म्हणून अमेरिकेची नेव्ही आता म्हणतीये की हे सुरुंग क्लिअर करण्यासाठी आम्ही आमचे 2 वॉरशिप्स स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधनं पास केलेले आहेत। तर इराण असं म्हणतोय की आमच्या वॉर्निंगमुळे त्यांच्या दोन्ही वॉरशिपला परत जावं लागलं। थोडक्यात काय? तर इथे इराण आणि अमेरिकेमध्ये गेम चालू आहे असं दिसतंय। दुसरीकडे अमेरिकेच्या या ब्लॉकेड मागे सुरुंग क्लिअर करण्यासोबतच इराणची आर्थिक नाकेबंदी करायचा ट्रम्पचा प्लॅन आहे। त्यासोबतच स्ट्रॅटेजिकल कंट्रोल आणि इराणला निगोसिएशनसाठी गुडघ्यावरती आणायचं असं देखील अमेरिकेचं काउंटर प्लॅन मध्ये असल्याचं म्हटलं जातंय। पण आधीच इराणनं स्टेट ऑफ हॉर्म्यूज वरती कंट्रोल मिळवलेला असताना अमेरिका असं करू शकते का? अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग बंद केला जाऊ शकतो का? त्यावरती नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं का? तर युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी असं म्हणतो की समुद्री मार्गातनं जाण्याचा अधिकार हा सगळ्या जहाजांना आहे आणि तो कोणीही ब्लॉक करू शकत नाही। पण आधी इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज वरती ब्लॉकेज करून नियम मोडलाय आणि आता अमेरिका सुद्धा तेच करताना दिसतीये। त्यामुळे या सगळ्यामध्ये UN ची भूमिका महत्त्वाची असणार आहे। आता अमेरिकेच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय होणार? तर अर्थात एनर्जी क्रायसिसचे सिच्युएशन, तेलाच्या किमती वाढू शकतात, तसंच शेअर मार्केट पासून ते शिपिंग खर्च आणि सोबतच जिओपॉलिटिकल क्रायसिस देखील निर्माण होऊ शकतो। तसंच या सगळ्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजची सामुद्रधुनी ही आकाराने अत्यंत लहान असल्यानं तिथं होणाऱ्या क्रायसिसमुळे पुन्हा एकदा युद्ध हे भडकू शकतं।
इराण इथं अमेरिकेच्या नेव्हीवरती लक्ष ठेवून त्यांच्यावरती अटॅक करू शकतो. अमेरिकेच्या तुलनेमध्ये इराणची ताकद जरी कागदोपत्री कमी दिसत असली तरी इराणकडे असणारे नेव्हल सुरुंग, फास्ट अटॅक बोट्स, कोस्टल अँटीशिप मिसाइल्स आणि ड्रोन्स ज्याचा वापर इराणकडनं केला जाऊ शकतो. थोडक्यात स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधल्या या कंट्रोलमुळे दोन्ही देशांमधला तणाव आता वाढायला सुरुवात होऊ शकते. आता अमेरिकेनं थेट हॉर्म्यूज ब्लॉकेड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इराणनं अमेरिकेला आणि जगाला काय धमकी दिलीये? तर इराणनं या सगळ्यामध्ये अमेरिकेला तेलाच्या किमतींबाबत एक फॉर्म्युला वापरत मॅथमॅटिकल धमकी दिलेली आहे, ज्यामध्ये सध्या ज्या काही तेलाच्या किमती आहेत त्या तुम्हाला नॉस्टॅल्जिया वाटतील असं म्हणत अमेरिकेला धमकवण्यात आलेलं आहे. पण इराणनं धमकीसाठी वापरलेला हा फॉर्म्युला काय आहे, या फॉर्म्युल्याचा अर्थ काय आणि ऑइलचे प्राइजेस नेमके किती वाढू शकतात? तर इराणचे पार्लमेंटचे स्पीकर एमबी गालिबा यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यात ते असं म्हणतात की एन्जॉय द करंट पंप फिगर्स विथ द सो कॉल्ड ब्लॉकेड, सून यू विल बी नॉस्टॅल्जिक फॉर $4 to $5 गॅस. असं म्हणत त्यांनी ट्विटमध्ये अमेरिकेचा मॅप दाखवत आत्ताच्या अमेरिकेतल्या ऑइल प्राइजेस दाखवल्या आहेत आणि त्यातच एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता या फॉर्म्युल्याचा नेमका अर्थ काय? तर याचा अर्थ आहे डेल्टा म्हणजे बदल, ओ म्हणजे ऑइल प्राइजेस आणि BSOH म्हणजेच ब्लॉकेड ऑफ स्टेट ऑफ हॉर्म्यूज. हा काही ऍक्च्युअल मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाहीये, पण या सगळ्या माध्यमातनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधल्या ब्लॉकेडमुळे जर तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम काय होणार हे सांगण्यात आलेलं आहे. पुढे हा जो फॉर्म्युला दिसतोय त्यात FO चा अर्थ तेलाच्या वाढत्या किमतींचा अर्थव्यवस्थेवर डायरेक्ट परिणाम म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील, प्रवास खर्च वाढेल. तर FFO याचा अर्थ सेकंड ऑर्डर इफेक्ट काय असणार? जर तेल वाढलं तर प्रवास खर्च वाढणार, त्यानंतर फूडच्या किमती वाढणार, मंदी येणार, व्याजदर वाढणार आणि अर्थात अर्थव्यवस्था मंदावून जाणार. थोडक्यात डायरेक्ट परिणामपेक्षा इनडायरेक्ट परिणाम हे खूप मोठे असतील. थोडक्यात काय तर एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं पूर्ण गणितच बिघडू शकतं असं या फॉर्म्युल्याच्या माध्यमातनं इराणनं सांगितलेलं आहे. या सगळ्याच्या माध्यमातनं इराणनं अमेरिका आणि इतर देशांना इकॉनॉमिक थ्रेट दिलेला आहे. आजची परिस्थिती पाहिली तर मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या किमती $100 ते $105 आहेत. याच किमती युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुढे जाऊन $150 ते $200 होऊ शकतात किंवा त्याही पेक्षा जास्त होऊ शकतात असा धमकीवजा इशारा इराणने दिलेला आहे. आता तेलाच्या ज्या किमती आहेत त्या पुढे जाऊन तुम्हाला नॉस्टॅल्जिया वाटतील अशी खिल्ली इराणने उडवल्याचं दिसतंय. थोडक्यात काय, जर अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मध्ये नेव्हल ब्लॉकेड केलं तर तेलाच्या किमती पेट घेणार आणि त्याचा सगळ्या जगावरती वाईट परिणाम होणार अशी वॉर्निंगच इराणनं दिलेली आहे. त्यामुळे आता युद्धबंदी संपल्यानंतर पुन्हा एकदा वॉर चालू होणार का अशी भीती जगाला सतावतीये. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.